ज्या नर्सेस भगिनी मागील 10 वर्षापासून आणि कोविडमध्ये सुद्धा ज्यांनी आपलं जीव पणाला लावून आपलं कुटुंब पणाला लावून कोविडमध्ये ह्या बंधपत्रित नर्सेस भगिनी ज्या मागील 10 वर्षापासून नोकरीत आहेत त्यांनी सेवा बजावलेली आहे। सरकारचे स्वतःचे निर्णय आहेत की 2 वर्ष कोविडमध्ये काम केलेल्यांना कायम केलं आहे। त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने देखील 10 वर्षाच्या सेवेच्या बाबतीमध्ये नोकरीत कायम करण्याचे आदेश दिलेत। जे हॉस्पिटलचे मायावती सावंत ह्या केसमध्ये सुद्धा कायम केलं आहे। त्याच्यानंतर सत्यवान सावंतमध्ये सुद्धा कायम केलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी पाहता आणि 5 वर्ष 2 वर्ष सेवा केलेली कायम होत असतील आरोग्य विभागातील कर्मचारी, तर ह्या माझ्या नर्सेस भगिनी मागच्या 10 वर्षापासून रुग्णांची अतोनात पोट तिडकीनं जीवनाची पर्वा न करता कोविडमध्ये कोविडची पर्वा न करता यांनी काम केलं। बऱ्याच जणी बाधितही झाल्या होत्या कोविडनं, परंतु त्यांनी ती नोकरी म्हणून नोकरी नाही तर या देशाची सेवा म्हणून त्यांनी केली। आणि या राज्य शासनाची परंपरा आहे की जेव्हा देश सेवा म्हणून जे घटक काम करतात त्या घटकांवर अन्याय होऊ नये। परंतु माननीय मंत्री आबिटकर साहेबांना आता आम्ही संपर्क साधला, त्यांची फोनवर मी चर्चा केली। त्यांना सांगितलं की कायदेशीर यांना कायम करावंच लागतंय कारण त्यांचा तो हक्कच आहे, परंतु न होण्यामागचं आणखीन एक कारण आहे। मी त्यांना ते कारणही सांगितलं। जे नेते आहेत एस.टी. गायकवाड साहेब जे या नर्सेस भगिनींसाठी लढतात, ते आज एका जर्जर आजाराने म्हणजे घरातून बाहेर निघू शकत नाही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, तरीसुद्धा ते आझाद मैदानात येऊन आंदोलन करत आहेत। त्याचं गांभीर्य ओळखायला सांगितलं। त्याचबरोबर माननीय आबिटकर साहेबांना हे आम्ही कल्पना दिली की त्यांच्या 2 व्यक्ती जे त्यांचं नाव काय पाटील आणि डॉक्टर ससे 2 व्यक्ती 4 जण आले आणि 4 जणांनी 10 कोटी रुपये मागितले। हे देखील आम्ही साहेबांना सांगितलं। साहेबांनी आम्हाला सांगितलंय, आम्ही त्यांना साहेबांना सांगितलं की आमच्याजवळ त्यांचं कन्व्हर्सेशन आहे 10 कोटी रुपयांचं, आणि साहेबांना सांगितलं हक्क आहेत आमचे। त्यावर माननीय मंत्री महोदयांनी उदारांतकरणाने सांगितलं की लोकांच्या हक्काच्या संदर्भानं आज नाही तर उद्या सकाळपर्यंत जे आहे आम्ही चर्चेला बोलू, फाईल बघतो आणि नक्की काय ते निर्णय घेतो। त्यामुळं आम्ही माननीय मंत्री महोदयांना विनंती करत आहे की उद्याचा दिवस कालचा दिवस होता आंतरराष्ट्रीय नर्सेसच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण कौतुक करावं असा आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन होता। आणि त्याच दिवशी ह्या नर्सेस भगिनी जर आझाद मैदानात उपवास करून बसत असतील तर मला सांगा जगामध्ये आपली प्रतिमा काय राहील। आपली जागतिक स्तरावर आपल्या नर्सेसला एक मोठं कौतुकानं पाहिलं जाते भारतीय नर्स म्हटल्याच्या नंतर। त्यांना अशा प्रकारे जर त्यांच्या नर्सेस दिनी उपवास करावा लागत असेल, दुसरा दिवस जात असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे। त्यामुळं माननीय मंत्री महोदय आबिटकर साहेब तातडीनं या जे त्यांचा हक्काचं आहे नवीन पॉलिसी आणण्याची गरज नाही। पॉलिसी मॅटर हा पॉलिसी मॅटर होऊ शकत नाही कारण सरकारने अगोदर निर्णय घेतलेत। 1 2 3 निर्णय झाले, 4 निर्णय झाले, 10 निर्णय झालेत आपल्याच विद्यमान सरकारने। त्यामुळं नव्यानं काही करण्याची गरज नाही। केवळ फाईलवर जे अधिकारी बसले 10 कोटीसाठी, त्या 10 कोटीच्या बसलेल्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून डोळसपणे ती फाईल पाहावी, संविधानाच्या दृष्टीने पाहावी, तर नक्की न्याय मिळेल असं देखील आम्ही माननीय मंत्री आबिटकर साहेबांना सांगितलंय। आणि उद्या सकाळपर्यंत बैठक होईल असं आम्हाला सांगण्यात आलंय। आमचा संविधानावर विश्वास आहे, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर विश्वास आहे, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे, माननीय पवारताई उपमुख्यमंत्री त्यांच्यावर देखील आमचा विश्वास आहे। त्यामुळं येणारा काळ जो आहे म्हणजे अशा अधिकाऱ्यांमुळं नर्सेस भगिनींना जसं याच्यात येऊन बसावं लागलं आझाद मैदानात तसं होऊ नये, त्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढंच मी मंत्री महोदयांना आव्हान करेन।